नमस्कार. महिलांसाठी खुशखबर. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी भरपूर योजना आणल्या होत्या. त्यामधील काही योजना महिलांसाठी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभही घेतला गेलेला आहे. यामध्येच लाडकी बहीण योजना असेल, निर्धार योजना असेल, परित्यक्त्या महिला असेल किंवा विधवा यासह बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केले जात असतील. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा सरकारने महिलांसाठी अतिशय असा चांगला स्वावलंबी बनवण्यासाठीचा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे महिलांच्या चेहऱ्यावर खरोखरच समाधान दिसणार आहे. तर जास्त वेळ न घालवता महायुती सरकारने काय निर्णय घेतला आहे तर आपण जाणून घेऊया व कशा पद्धतीने आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने यापूर्वी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे यासाठी पिंक ई गुलाबी रिक्षा योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना स्वावलंबी देखील बनलेले आहेत. सध्या त्यांच्या रिक्षांद्वारे महिला संसाराचा गाडा देखील हाकत आहे. महिला या योजनामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होता दिसत आहे. मग तुम्ही म्हणाल की राज्य सरकारने ते पूर्वीच योजना लागू केली आहे, तर आता नवीन काय आहे? तर आता बघणार आहोत की तुम्हाला मी सांगणार आहे की 26 जुलै 2026 रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक पार पाडली होती. या बैठकीमध्ये बालकल्याण विकास विभागाच्या वतीने यापूर्वी महिलांसाठी पिंक ई रिक्षा, गुलाबी ई रिक्षा योजनेमध्ये 20% अनुदान देत होते. परंतु त्याच अनुदानामध्ये सरकारने आता वाढ केलेली आहे. 20 वरून आता 40% करण्यात आलेली आहे. की आता महिलांना नोंदवला होता, परंतु मला आता 20 त्यामध्ये लाभ मिळत होता, परंतु आता सरकारने 20 ऐवजी 40 केलेलं आहे. की तुम्हाला आता 40% सवलत या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 60% रक्कम भरून पिंक ई गुलाबी रिक्षा आता या ठिकाणी मिळणार आहे. की हा योजना तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. योजनेत सहभाग नोंदवला तो यशस्वी ठरला आहे. विशेष की तुम्हाला यामध्ये सुलभ पद्धतीने विस्तार पुरवठा केली देखील आणि 60% लाभार्थी सहभागांमध्ये किमान 10% स्वर भांडवल आहेत. उर्वरित 50% रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी जेरी की इनिशियल डिफर्ड पेमेंट फॅसिलिटीद्वारे अथवा नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा अनुज्ञेय खाजगी बँकांना कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी फक्त 8 जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र आता महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये वाढ करून जिल्ह्यांचा देखील समावेश यामध्ये नोंदवलेला आहे, मंजुरी दिलेली आहे. की जिल्हानिय फेरवाटप अधिकार महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आलेले आहे. आणि आता यापूर्वी की ज्या महिलांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे त्यांना देखील वाढीव 20% लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी देखील नाराज होण्याचे कारण नाही. अन्यथा आपण उशिरा योजनेत सहभाग घेतला असता तर आपल्याला फायदा झाला असता. असे योजनेत होणार नाही. त्यामुळे आता पूर्वी 20% आणि शासनाचा आर्थिक लाभ घेतलेल्या 20% असा मिळून तुम्हाला 40% लाभ या ठिकाणी मिळणार आहे. महिला स्वावलंबी बनवल्या पाहिजे, त्यासाठी आयुष्य कुठेही कमतरता वाटायला की कामा नये, म्हणून स्वतःचा या योजनेचा सहभागी होऊन संसार अतिशय उत्तम पद्धतीने करू शकतात. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करत आहे. उद्योगांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे हा उद्योजकतेला चालना मिळवण्याबरोबर महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने राज्य शासनाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तुम्हाला कसे वाटले? तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. धन्यवाद.